ते शेख जाकीर नावाचा माणूस आहे, त्याला आमची थोडी कळकळ हे वाटली, यांच्या मागं कोणी नाही, तर तो आमच्या थोडा आम्हाला मदत करायला लागला. तर त्याला धमक्या द्यायला ती, तू आपल्या जाती काय, तू तू पैसे मदत करा, ऐसा करा वैसा करा म्हणाले. पण ते माणूस हा माणुसकीनंच मदत करीत असतो, पत्रकाराचं काम आहे. आणि शेख जाकीर त्या पत्रकाराच्या मदतीनं आम्हाला मदत करायला आहे. आणि हे नाफे त्या गोष्टीचा पूर्णपणे फायदा घेऊन शेतकऱ्याकडून प्रत्यक्ष खंडणी वसूल करण्याचं काम करीत आहे. आणि यांचा कुठलाही कसल्याही प्रकारचा चांगला बॅकग्राऊंड नाही. हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असे जर नांदेडला तयार झाले आणि महानगरपालिकेत जर गेले तर महानगरपालिकेचं लई लवकर वाटोळ होणार आहे. नमस्कार, माझा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून प्रभाग क्रमांक 2 चे नगरसेविका आफिया नास आणि त्यांचे पती नाफे काझी हे शेतकऱ्यांना कसं पद्धतीने पैशाची मागणी करून त्यांना त्रास देत आहे आणि दोन समाजात तेढ निर्माण करण्याची प्रयत्न करत आहे. अनेक वेळ त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्याने बी त्याच्यावर कठोर कारवाई होत नसल्याने पण सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक आत्महत्याची परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारीला दिलेली आहे आणि SP ला मागणी केलेली आहे. आपल्यासोबत मिनलताई नगरसेविका आहेत जे प्रभाग क्रमांक 3 चे, आणि हा प्रकरण आहे 3चा. मग ते तक्रारदार आहे प्रभाग क्रमांक 2 चे नगरसेविका. मग त्याच्यात काय गोंधळ आहे आणि हा प्रकरण काय होय आणि शेतकऱ्यांची मागणीसाठी आज मिनलताई आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपण विचारणार त्यांच्या या भूमिकेबद्दल, त्यांचं काय मागणी होय. अनेक वेळा आम्ही जे प्रभाग क्रमांक 2 चे जे नगरसेवक प्रतिनिधी आहेत त्यांना अनेक वेळा सांगून सुद्धा ते आम्हाला आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. त्याच्यामुळं आमच्या शेतकऱ्यांसाठी किंवा नसतील किंवा आमच्या जनतेसाठी आम्ही सक्षम आहोत. त्यांच्या ज्या पण समस्या काही असतील किंवा नसतील ते आम्ही सोडवू. मला असं वाटतं की प्रभाग क्रमांक 2 मध्ये सुद्धा तुम्हाला तुमच्या समस्या सोडवण्यासाठी भरपूर साऱ्या अडचणी आहेत. तुम्ही तिकडे लक्ष द्यावं. विनाकारणचा त्रास आम्ही गोरगरीब आहोत, आम्ही शेतकरी आहोत, म्हणून विनाकारणचा त्रास तुम्ही देऊ नये. तुमचं जे पण म्हणणं आहे ते आम्ही प्रशासनाला सोबत घेऊन ते तुम्हाला आम्ही चांगल्या प्रकारे काय आहे ते आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. याबद्दल माझं प्रशासनासोबत आता नुकतंच त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा झालेली आहे आणि मी प्रशासनाला सोबत घेऊन तुमच्या समोर नक्कीच जे पण काही तथ्य असेल ते तुमच्या सगळ्यांना मी सांगणार आहे आणि माझ्या शेतकऱ्यांवरती मी अन्याय नक्कीच होऊ देणार नाही. गोरगरीब शेतकरी जे आहेत आज त्यांच्या मुलाच्या लग्न कार्यासाठी, शेती विकणी वगैरे याच्यासाठी, उदरवाहासाठी, शिक्षणासाठी, तर आजपर्यंत आमच्या सांगवीला कोणतेही आरक्षण नाही आहे. आज 2019-20 मध्ये पूर्ण गट नंबर जे आहे ते 2-3 जे गट नंबरवरचे नाफे ताजी काहीतरी नाव ऐकलेलं आहे मी. तर या संबंधित यांनी व्यक्तीने आमच्या शेतकऱ्यांना सर्व त्रास दिलेला आहे की बाबा तुम्ही जे कोणी सौदा करत असेल त्याच्या आडपट्टी येऊन सौदे वगैरे करण्यासाठी रोख करत आहे. तर यासाठी आम्ही सर्व जिल्हाधिकारी SP साहेबाला व विमानतळ पोलीस स्टेशनला निवेदन देऊन आम्ही शेतकऱ्याच्या हिताची मागणी करत आहोत व त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी एवढीच मागणी करत आहोत. काल परवाच महाराष्ट्र शासनाने लोकप्रतिनिधीसाठी हे केलं. नगरसेविकाच्या प्रतिनिधीवर कोणत्याही सरकारी कामामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, ते कायदा काढलेला आहे आणि कोणी असे करू नये म्हणून त्याच्यावरती आज विमानतळ पोलीस स्टेशन आमच्या मनपा अधिकाऱ्यांनी त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे. मी तर संबंधित सर्व अधिकारी कारवाई करतीलच ना, जसे समोर दिसेल येईल त्यावेळेस कारवाई करतीलच. जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलेलं आहे की आमच्या शेतीवर नाफे नावाच्या एका बंडखोर म्हणजे खंडणीखोर नगरसेवकानं धमक्या देऊन जमीन न विकू देणं, न हे करणं, म्हणून असं हे करायला लागलं. तर मी सांगितलं शेतकरी असून मी गेल्या वेळेस आमची एक वेळेस फाईट झालेली आहे सर, की मुलाखतीद्वारे त्यांना आम्हाला धमकावलं की या ठिकाणी मुस्लिम समाजाचं आरक्षण आहे आणि ही जमीन तुम्ही कशी काय विकू शकता. तर सर मी सांगू इच्छितो की तिथं कसल्याही प्रकारचं आरक्षण नाही, पण तो जमीन विकायची असतील तर 2 कोटी खंडणी द्या. त्यांची मिसेस नगरसेविका आहे, ती त्या मिसेसच्या नावाखाली तो स्वतःच पोळी भाजून घ्यायच्या मागा लागला आहे. तर फक्त मला एवढंच म्हणायचं की मी इतकं सांगूनही त्यानं जर ऐकलं नाही माझं, म्हणून मी काय केलं सर की सरळ पोलीस स्टेशन विमानतळ पोलीस स्टेशनला एक FIR दाखल केला त्याच्या नावानं आणि FIR फाडून घेतला. पण प्रशासनानं कोणतीही कारवाई केली नाही त्याच्यावर, म्हणून तो सुसाट सुटलाय. आता त्याची हिंमत इतकी वाढलेली आहे की एक वेळेस फक्त माझ्यावरच होतं, पण आज सर्व शेतकऱ्यावर त्यानं दबाव टाकलेला आहे की तुम्ही जमिनी कशा विकता, काय नाही बघतो मी. आणि त्यानं असे एक भेव तयार केलेले आहे की कागदपत्राद्वारे, आरक्षणाच्या याच्याद्वारे
तर मी सांगू इच्छितो की आमचे 2 टर्मचे नगरसेवक मी सोबत आणलेले आहेत की कसल्याच प्रकारचं कोण्याही जमिनीवर आरक्षण सध्या महानगरपालिकेचं नाही. आणि मग महानगरपालिकेला निवेदन आहे की असं पेपरमध्ये जाहीरपणे त्यांनी प्रकटन द्यावं की सांगवीची कुठलीही जमीन आरक्षणामध्ये नाही. तरी पण महानगरपालिकेचे अधिकारीही काही बोलायला तयार नाहीत आणि हे नाफे त्या गोष्टीचा पूर्णपूर्ण फायदा घेऊन शेतकऱ्याकडून प्रत्यक्ष खंडणी वसूल करण्याचं काम करीत आहे. आणि यांचा कुठलाही कसल्याही प्रकारचा चांगला बॅकग्राऊंड नाही. हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असे जर नांदेडला तयार झाले आणि महानगरपालिकेत जर गेले तर महानगरपालिकेचं लई लवकर वाटोळ होणार आहे. त्यासाठी माझी विनंती आहे महानगरपालिकेला की आपण अगोदर एक पत्र काढून सांगवीवर कसल्याही प्रकारचं कुठलंही आरक्षण महानगरपालिकेचं नाही असं जाहीरपणे महानगरपालिकेनं सांगावं आणि शेतकऱ्यांना एक धीर द्यावा ही माझी कळकळीची महानगरपालिकेला विनंती आहे. आणि या नाफेला जे अगोदर मी केस केलेला आहे त्या केसचा ऍक्शन पोलीस स्टेशनने ताबडतोब घ्यावं ही माझी कळकळीची पोलीस स्टेशन विमानतळाला विनंती आहे. ते शेख जाकीर नावाचा माणूस आहे त्याला आमची थोडी हे वाटली यांच्या मागं कोणी नाही तर तो आमच्या थोडा आम्हाला मदत करायला लागला तर त्याला धमक्या द्यायला ती तू आपल्या जाती काय तू कैसे मदत कर रहा ऐसा कर रहा वैसा कर रहा म्हणाले. पण ते माणूस हा माणुसकीनंच मदत करीत असतो. पत्रकाराचं काम आहे आणि शेख जाकीर त्या पत्रकाराच्या मदतीनं आम्हाला मदत करायला आहे. आता याची जातीच्या आधारे किंवा आरक्षणाच्या नावाखाली हे असं दादागिरी चालू आहे. आता ही दादागिरी ताबडतोब बंद करावी हीच माझी तर आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलं मी सरळ सरळ की साहेब म्हणलं मी FRI फाड माझ्यातर्फे जे प्रशासनाला करता ते मी केलं. जर प्रशासनाने याच्यावर योग्य तर कारवाई जर नाही केली तर आत्मदहन करण्याशिवाय मला पर्याय नाही आणि मला आत्मदहनाची परवानगी प्रशासनाने द्यावी ही माझी कळकळीची विनंती. मागणी त्या माफी साहेबाची पैशाची आहे. त्याला पैशाची लई भूक लागली. त्याला सांगवी गाव इकतच घ्यावं वाटलं सगळं एकट्याला. आमच्या जमिनी विकू देणं आलंय आणि आम्हाला निव्वळ रोज त्रास द्याल. त्याला एकट्याला सांगलं तर ते त्याच्या पत्नीला सुद्धा घेऊन आले. मी असं करून तुमच्यावर असं करतो तुमची जमीन मी विकू देत नाही हे त्याचं बोलणं आहे. जमीन कुठं आहे? जमीन सांगवीची आहे नगरपालिकेत गंडी मागाले ते माफी साहेब आणि ते काय आमच्या पुढे बी येणं झालाय मागून चुपे रुस्तुम काम करायला घडी घडी आलाय कोर्टात चला इकडे चला आता तिकडे गेलाय. काय पद्धती आहे? त्याचं पद नगरसेवक आहे ते 2 नंबर वार्डचा. त्याचं 3 नंबर मध्ये काय आहे त्यांना आम्हाला जाणून बुजून त्रास द्यायला. निवेदन शेतीचं दिलं साहेब. आमची शेती विकू दे ना आमची शेती येऊ दे ना कोणी घ्या गेलं तर त्याला घेऊ दे ना. त्याला पैसे मागायला आम्हाला पैसे मागायला याला पैसे कुठून द्यावं. आता विचार त्यानं आमच्यावर आणखी केस केलाय पैसे द्या नाही तर तुमची जमीन विकू देणार. जमीन पुण्यात कुणाची आहे? शेतकरी बाबाराव पाटलाची गावातली पूर्ण शेती आहे सांगवीची.